कोण आहात आपण? जर असा प्रश्न आपल्याला विचारला, म्हणजे मी शेअर मार्केटच्या संदर्भात म्हणते बरं का, तर बरेच जण म्हणतील का मी ट्रेडर आहे. पण मग ह्या ट्रेडरचे प्रकार किती आहेत? काही जण म्हणतील मी गुंतवणूकदार आहे किंवा मी चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टर आहे. कोणी म्हणेल मी ट्रेडर आहे. पण बरेचसे आपल्याकडे जे काही गुंतवणूकदार असतात किंवा आपण त्याला इन्व्हेस्टर म्हणतो, ते सगळे अपघातानं झालेले गुंतवणूकदार असतात. ते का असतात? तर ते घेताना ट्रेड घेतात, ट्रेडर म्हणून घेतात, इंट्राडे म्हणून घेतात, पण कुठेतरी पोझिशन फसते आणि मग ते होतात गुंतवणूकदार. मग कधी कधी शॉर्ट टर्म गुंतवणूकदार होतात किंवा कधी कधी मग लॉंग टर्म गुंतवणूकदार होतात. पण मग आज आपल्याला ह्या सगळ्या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे का नेमकी ह्या ट्रेडरचे प्रकार किती आहेत आणि मग त्यातला सगळ्यात चांगल्या प्रकारचे ट्रेडर कोण, तर हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आणि जर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आता एकंदरीत आपल्याकडं साधारणतः 2 प्रकार आपल्याकडं शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचे आहेत. पहिला आहे गुंतवणूकदार, दुसरा आहे आपला दुसरा प्रकार आहे त्यामध्ये ट्रेडर. आता गुंतवणूकदारामध्ये पण बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये पण मग शॉर्ट टर्म गुंतवणूकदार, लॉंग टर्म गुंतवणूकदार. तर आपल्याला ते प्रकारमध्ये आपल्याला सध्या जायचं नाही, आपल्याला बघायचे का ट्रेडरचे प्रकार किती आहेत. पण मग आता हे गुंतवणूकदार काय करतात, कधी कधी त्यांचे साधारणतः 1 महिना, 3 महिना, 6 महिना, 12 महिना, तर ह्या अशा प्रकारे त्यांचा टाइम फ्रेम असतो. आणि मग असे हे लोक जे असतात गुंतवणूकदार लोक, ते लोक सहजासहजी आणि किंवा शक्यतो त्यांचं नुकसान होत नाही, कारण ते जोपर्यंत त्यांचा भाव येत नाही तोपर्यंत ते स्टॉक विकत नाही. मग भले काहींना 1 वर्ष लागतो, काहींना 2 वर्ष लागतो, काहींना 5 वर्ष लागतात, पण ते जोपर्यंत त्यांचा भाव त्यांना भेटत नाही तोपर्यंत ते विकत नाही. आणि मग आता दुसरा प्रकार येतोय का ट्रेडर. आता हे जे ट्रेडर आहेत तर ते किती प्रकारचे आहेत ते आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि मग मग आता मला आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी मला असं फार अजिबात लाज शरम वाटत नाही. बाबा आता काय होते, आजकाल बरेचसे लोक आहेत ना, हे बरेचसे लोक आमच्यासारख्या युट्यूबरवरती 100% भरोसा ठेवतात आणि तो कधीच ठेवायचा नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं, मला हे सांगायला अजिबात लाज शरम वाटत नाही का बाबा तुम्ही आमच्या सारख्या युट्यूबर लोकांवरती 100% विश्वास ठेवू नका. आता का ठेवू नका, तर आता बघा आपल्याकडे ज्यावेळेस निफ्टी आता गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यातच म्हणा की 22,000 निफ्टी होता, त्यावेळेस सगळे युट्यूबर सांगत होते, न्यूज चॅनलवाले सांगत होते, आपल्या बिझनेस न्यूजवाले 18, 19, 20, 21च्या आसपास निफ्टी येणार, खरेदी करू नका. आणि झालं काय? झालं तिथून जवळजवळ निफ्टीमध्ये 1400 पॉईंटची रॅली बघायला भेटली. आणि जो आपल्याला लाल रंग बघायला भेटत होता गेल्या कंटिन्युअसली 3-4 महिन्यापासून, आता मला पण इथे लाल रंग लागलेला आहे, रंगपंचमी होती सध्या, तो रंग काय गेलाच नाही, इथं पण लागलेला आहे, त्यामुळे लालसर इथं पण दिसतंय, इथं पण दिसतंय, इथं पण लालसर आहे. पण गेल्या 5-6 दिवसापासून आपल्याला मार्केटमध्ये अशी हिरवळ बघायला भेटते आणि एका आठवड्याभरामध्ये 1400 पॉईंटची निफ्टीची रॅली झाली. आणि बरेचसे लोक जे आहेत ना, हे सगळे आपल्या सोशल मीडिया असतील, टेलिग्राम चॅनल असतील किंवा युट्यूबर्स असतील, यांच्यामुळे काय या लोकांना खरेदी करण्याचं ताकद भेटली नाही किंवा त्यांना हिंमत भेटली नाही. आणि तर मग आता हे जे होतंय तर हे शक्यतो आपल्याला जे आपले ट्रेडर असतात ना त्यांच्या बाबतीत होते. गुंतवणूकदाराला काय फरक पडत नाही, गुंतवणूकदार काय करतो, थोडी थोडी गुंतवणूक करत राहतो. मग आपला महत्वाचा विषय आहे का ह्या ट्रेडरचे प्रकार किती. तर आता आपल्याला माहिती आहे का मार्केटमध्ये तेजीवाले असतात, मंदीवाले असतात. तेच प्रकार, पहिला एक प्रकार आहे तेजी करणारे ट्रेडर, तर दुसरा आहे मंदी करणारा, जो कोणी ट्रेडर असेल तो मंदी करणारा, आणि तिसरा आहे विंडो ट्रेडर, आणि चौथा आहे न्यूट्रल. जे काय समोर दिसतंय कुठल्याही प्रकारे पूर्वग्रह मनामध्ये नसलेला ट्रेडर.
मग या सगळ्या प्रकारामध्ये ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे पूर्वग्रह नाहीये किंवा जो न्यूट्रल आहे तो ट्रेडर पैसे कमवतो. आता आपण पहिल्यांदा सुरुवात घेऊ का तेजीवाला ट्रेडर. तर हे जे लोक असतात ना, तर हे तेजी करणारे फक्त तेजीच करतात. आता बघा तुम्ही बरेचसे लोक आहेत का फक्त तेजीच करतात, ते काही मंदी वगैरे काही करत नाही, ते फक्त तेजी करतात. मग मार्केट पडत असलं तरी पण ते एखाद्या त्यामध्ये स्टॉक शोधणार, हा वरती जाईल म्हणून, आणि मग ते त्या ठिकाणी त्याला फक्त तेजी करायचा प्रयत्न करतात. म्हणजेच अर्थात का फक्त जे इथून मार्केट वरच जाणार आहे असाच विचार करतात ते लोक किंवा ते ट्रेडर, ते तेजीवाले ट्रेडर. ते कधी चुकून शॉर्ट करणार नाही, पुढे घेणार नाही, काय नाही. ते फक्त विचार करणार मार्केट इथून वरती जाणार आहे, मी ते माझ्या रेंज मध्ये येऊन देईल, भले ते 5-6 दिवस ट्रेड घेणार नाही, पण ते फक्त तेजीमध्ये सौदे करणार. तर आपण यांना म्हणतो तेजीवाले ट्रेडर. दुसरा प्रकार आहे का मंदीवाले. आणि मग आता काही जण आपण त्याला म्हणतो बघा बुल्स गँग किंवा बियर्स गँग. आहे एक आपल्या युट्यूब चॅनल, आपल्या याच्या हिंदीवरती एक आहे युट्यूबर, बियर हू बेवकूफ नाही, 22,000 असताना लोकांना सांगत होता शॉर्ट करा, आणि आता तो कुठलाच मार्केटविषयी काय बोलत नाही. आता म्हणतोय आता बघू, प्लॅनिंग करू, काय करू, ते करू. 1400 पॉईंट शॉर्ट वरती गेलेत, म्हणजे शॉर्ट केल्यानंतर 1400 पॉईंट निफ्टी वरती गेलाय, आता काय करायचं, आता चालू आहे त्याचं. आहे आपल्या याच्या हिंदी चॅनलवरती एक आहे युट्यूबर. तर मग ह्या अशा प्रकारे लोक काय करतात का हे प्रत्येक ठिकाणी फक्त मंदीचा विचार करतात, आणि मग ह्या मंदीच्या सौद्यांचा विचार लोक करतात फक्त. म्हणजे ते फक्त एक तर पुट घेणार, शॉर्ट करणार, एवढंच काम करणार. आणि आता काय होतंय, मग मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ना का तुम्ही ह्या सगळ्या आमच्यासारख्या युट्यूबरच्या 100% नादी लागू नका. कारण काय होतंय, तर आता हे जे युट्यूबर्स आहेत, तर हे सगळे युट्यूबर्स आपण बघतोय, तर हे काही फक्त तेजीच्या विरुद्ध म्हणजे तेजीच्या बरोबर बोलतात, किंवा फक्त मार्केटमध्ये तेजी सांगतात. आता बरेचसे युट्यूबर आहेत का ते फक्त तुम्हाला पुटच घ्यायला सांगणार, मंदीवाले युट्यूबर आहेत, काही आहेत फक्त तेजीवाले युट्यूबर. आणि होतंय काय बघा, का जर समजा तुम्ही मला फॉलो केलं आणि मी फक्त तेजी करणारा आहे आणि मी फक्त मार्केट वरती जाणार आहे असं बोलणार आहे, तर मग होतं काय का तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये मंदी किंवा खाली येईल असा विचारच येत नाही. तुमच्या डोक्यामध्ये फक्त विचार येत राहतो वरती जाणार. आता तो आपल्या हिंदी युट्यूबवाला आहे, मी सहज बघितले, त्याचे 1-2-3 असे व्हिडिओ बघितले, तर माझं सुद्धा माइंडसेट खराब व्हायला लागला. मी सुद्धा मग असा विचार करायला लागला, अरे इथून खाली येईल. आणि म्हणजे आता काय होतं बघा, आता समजा आपण काय युट्यूबवरती बघत असताना येतात ते व्हिडिओ, मग सहज मी बघितले 1-2 वेळेस, त्याचे थोडे 2-2 मिनिटाचे भाग बघितले, पण तो पूर्णपणे मंदीचाच बोलणार. आणि मग ते मंदी बोलल्यानंतर आपल्या डोक्यावरती परिणाम होतो. मग आपणही का इतक्या चांगल्या रॅलीमध्ये सुद्धा मार्केटच्या आपण तेजीचे सौदे घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याला चांगल्या लोकांना फॉलो करायचे. आणि मग आता जो तिसरा प्रकार आहे, तो तिसरा प्रकार आहे विंडो ट्रेडर. आता पहिला मी सांगितलं तुम्हाला तेजीवाला, दुसरा सांगितला मंदीवाला, आणि तिसरा आहे विंडो ट्रेडर. आता विंडो ट्रेडर म्हणजे काय, म्हणजे काय, याला स्वतःचं डोकं नसतं, तो स्वतःचं डोकं वापरत नाही. तो काही आपले याचे टेलिग्राम चॅनल असतात, परत त्यांना फॉलो करणार, कुठेतरी पैसे घेऊन टेलिग्राम चॅनलची फी भरणार आणि परत त्यांना फॉलो करणार, आणि परत त्यानंतर मग आपले जे काय आमच्यासारखे युट्यूबर आहेत, आमच्यासारखी युट्यूबरची गँग आहे, आणि मग त्या गँगला फॉलो करणार, आणि ते काय सांगतील त्या पद्धतीने तो खरेदी करणार. किंवा एखादा मित्र सांगतो, किंवा एखाद्या न्यूज चॅनलवरती बघतो, हा शेअर्स खरेदी करायचा आहे, तो ऑप्शन घ्यायचा आहे, तो पुढे घ्यायचा आहे, त्याप्रमाणे तो ट्रेडिंग करतो. तो स्वतःचं काय डोकं वापरत नाही, तो कधी चार्ट अनालिसिस करत नाही, काय नाही. आणि मग त्याचं त्या ठिकाणी नुकसान होतं. याला म्हणतात विंडो ट्रेडर. आता हे मी तुम्हाला सांगतोय, तर आपण कोणत्या प्रकारामध्ये मोडतात ते पण खाली कॉमेंट्स मध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे पूर्वग्रह दूषित, म्हणजे कुठलाही पूर्वग्रह मनामध्ये नसलेला. आता हे जे पहिले होते, आता हे जे पहिले 2 सांगितले, तेजीवाले मंदीवाले, तर हे पूर्वग्रह दूषित लोक असतात. म्हणजे ते फक्त तेजीचाच विचार करणार, एक फक्त मंदीचाच विचार करणार. एकाला वाटणार मार्केट वरच जाणार, एकाला वाटणार खाली जाणार आहे. आणि तिसरा विंडो सांगितलं मी तुम्हाला,
आणि चौथा प्रकार का त्याच्या मनात कुठलाही पूर्वग्रह नसणारे न्यूट्रल माणूस असतो. तो फक्त समोर चार्ट मला काय सांगतो त्यावरती काम करतो आणि असेच लोक मार्केटमध्ये सक्सेसफुल होतात. म्हणून आपण आता काय झाले, सोशल मीडिया खूप मोठा झालेला आहे. सोशल मीडियाचा आपल्या मनावरती परिणाम होतो आणि मग आपण नेमकी कोणाला फॉलो करायचं ते ठरवा. आपण आपण शक्यतो जे लोक आपले युट्यूबर्स आहेत, जे न्यूट्रल आहेत आणि किंवा ते कुठल्याही प्रकारे त्यांच्या मनामध्ये पूर्वग्रह नसतो का, मार्केट वरच जाणारे खाली जाणारे असा कुठल्या प्रकारे पूर्वग्रह नसतो, तर अशा लोकांना फॉलो करा. आणि मग असेच लोक म्हणजे जे असेच ट्रेडर असतात तेच ट्रेडर मार्केटमध्ये पैसा कमवू शकतात. आता ह्या लोकांची खासियत काय असते ते मी तुम्हाला सांगतो. आता जरी समजा मी आहे आणि समजा तुमचा युट्यूब चॅनल आहे, समजा तुम्ही मला बघताय, तुमचं युट्यूब चॅनल आहे, तुम्ही सांगितलं बाबा एखाद्या अमुक अमुक कंपनीचा स्टॉक बाय करा, इथपर्यंत जाऊ शकतो. आता तसं कोणी सांगत नाही, पण फक्त जनरली मी तुम्हाला चर्चा करतोय का बाबा हा स्टॉक इथपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पण मग मी तुमच्यावरती विश्वास नाही ठेवणार. मी बघणार, तुमचा सगळा व्हिडिओ बघणार, तुमचं म्हणणं ऐकणार. नंतर मी माझ्या पीसी असेल, टॅब असेल, मोबाईल असेल त्यावरती जो चार्ट बघणार. चार्ट मला काय सांगतोय, डाऊन ट्रेंड मध्ये आहे का, अप ट्रेंड मध्ये आहे का, कन्सोलिडेशन झोन मध्ये आहे. मी त्या सगळ्या गोष्टी चेक करणार आणि मगच त्या ठिकाणी तो ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणजेच आता हे जे लोक मी तुम्हाला सांगितले, हे जे ट्रेडर आहेत का ज्याच्या मनात काही पूर्वग्रह नसतो, का जो न्यूट्रल असतो, तो काय करतो, ऐकावे जनाचे करावे मनाचे, तो परत सगळ्यांचं ऐकणार. आपल्याला माहिती आहे काय होते बघा. आता आता म्हणजे कुणी किती नाही म्हटलं तरी सकाळी थोडंफार आपण कधी कधी जी बिझनेस बघतो, सीएनबीसी आवाज बघतो, किंवा आपल्याला गरज नसताना आपल्याला बरेचसे लोक टेलिग्राम चॅनल ऍड करतात, माहिती ना आपल्याला. आता म्हणजे बरेच जण लोक, मला सुद्धा कितीतरी लोकांनी विनाकारण टेलिग्राम चॅनलला ऍड केलेलं आहे. मग आपल्याला त्यांचे मेसेज येत राहतात. मग आपण ते कधी कधी आपल्याला ते डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येतात आणि मग आपला त्या ठिकाणी माइंडसेट चेंज करण्याचा प्रयत्न आपला केला जातो, पण आपला माइंडसेट आपण चेंज करायचा नाही. आणि म्हणून हा जो आहे सगळ्यात महत्वाचा जो प्रकार ट्रेडरचा आहे, तो न्यूट्रल ट्रेडर किंवा त्याच्या मनामध्ये कुठलाही पूर्वग्रह नाही असा ट्रेडर आहे. तोच ट्रेडर आपल्याला मार्केटमध्ये सक्सेसफुल होताना दिसतो आणि तोच चांगल्या प्रकारे पैसे कमवतो. तेजीवाले फक्त तेजीमध्ये पैसे कमवतात, तर मंदीवाले फक्त मंदीमध्ये पैसे कमवतात. पण जो न्यूट्रल असतो का, जो पूर्वग्रह दूषित काही मनात असं काही ठेवत नाही, तोच चांगल्या प्रकारे पैसे कमवतो मार्केटमध्ये. आणि तर मग अशाच लोकांना मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे सक्सेस भेटतं. मग तेव्हा आता आपण ठरवायचं आहे का आपण कोणत्या प्रकारामध्ये मोडतोय आणि आपण कोणत्या प्रकारामध्ये मोडत होतो, आणि काही सुधारणा करायची असेल तर सुधारणा आपण करून घ्यायची. आपण जर फक्त निव्वळ जर तेजीवाले असेल तर आपण निव्वळ तेजीचा विचार न करता न्यूट्रल व्हायचं आहे. मग आता न्यूट्रल व्हायचे म्हणजे मी तुम्हाला काय असं सांगत नाही शॉर्ट्स करा. आता काही काही लोक जे तेजीवाले असतात ना, पडत्या मार्केटमध्ये सुद्धा फक्त खरेदीच करणार, भले स्टॉप लॉस वाचतो. मग मी काय म्हणत नाही तुम्हाला का तुम्ही पडत्या मार्केटमध्ये मग तुम्ही बाबा हे करा, शॉर्ट करा. का जो माणूस का जो ट्रेडर आहे, जो मी तुम्हाला सांगितलं चौथ्या कॅटेगरी मोडतो, न्यूट्रल कॅटेगरीमध्ये मोडतो, मग तो विचार करेल, समजा तुम्हाला खरेदीच करायचंय ना, पडू द्या मार्केट. जोपर्यंत मला चार्ट वरती खरेदीचे साईन भेटत नाही तोपर्यंत मी खरेदी करणार नाहीये. पण हे निव्वळ तेजीवाले कुठेही तेजीचं डोकं लावतात, निव्वळ मंदीवाले कुठेही मंदीचं डोकं लावतात. तर मग असं होत नाही. आणि तेव्हा मग आता आपण ठरवायचं आहे का बाबा आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो. मी फक्त तुम्हाला प्रकार सांगितले, कारण आता एवढे दिवस झालेत मार्केटमध्ये आणि मग ते सहज डोक्यामध्ये आलं, अरे अरे मार्केटमध्ये किती प्रकार आहेत. एकदा आता जे नवीन लोकांना माहित नाहीत ना, बऱ्याच लोकांना माहित नाही, आणि काय झालं आमच्यासारख्या युट्यूबवरचं पेव फुटलेलं आहे. सगळेच लोक तुम्हाला फक्त कोर्सेस विकतायत, पैसे कमवतायत, कोर्सेस विकून पैसे कमवतायत, आणि तुम्हाला फक्त आमच्यासारखे लोक ज्ञान पाजळतायत. भले भले त्यांच्यापाशी काही ज्ञान नसो, पण सांगायचा प्रयत्न करतात. तर ह्या अशा प्रकारचे बरेचसे लोक आहेत. आणि तेव्हा जर आपल्याला मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला सोशल मीडियापासून आपण सावध राहिलं पाहिजे, कारण सोशल मीडियावरती पण खूप चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. आपण त्यातल्या चांगल्या कोणत्या चुकीच्या कोणत्या ते समजून घेतलं पाहिजेत. आणि जे आपल्याला काही आपण म्हणतो का पेड टेलिग्राम चॅनल असतात, आपण त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे.
आणि काही जण आपल्याला सांगतात बाबा इतके पर्सेंट टक्केवारी, इतकी पर्सेंट टक्केवारी आम्ही तुमचं अकाउंट हँडल करतो, त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. तर आता या सगळ्या गोष्टी जर अशा तुम्ही जर सगळ्या व्यवस्थित मॅनेज जर केल्या, तर मग आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पैसा भेटू शकतो. आणि आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात ते आता खाली कॉमेंट्समध्ये मला लिहून टाका. तुम्ही कोणत्या प्रकारचे ट्रेडर आहात आणि आपल्याला काय जर समजा बदल करायचा असेल तर करू शकता. मी फक्त तुम्हाला सांगितले बाबा कुठल्या प्रकारे काय काय होते ते. म्हणजे मी फक्त जनरल माझं ऑब्झर्वेशन तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा सगळा व्हिडिओ जो होता, तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्या प्रकारे खरेदीची किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाही, याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. माहिती जर चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे आपल्या चांगल्या मित्रांपर्यंत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.